नमस्कार बालमित्रांनो, आजचा आपला भाषणाचा विषय अतिशय वेगळा आहे। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताचं भाषण आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज शिवजयंती, शिवजन्माचा दिवस, ज्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजामाता आणि शहाजीराजे यांच्या पोटी शिवबांचा जन्म झाला। शिवबांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। तिथे शिवाई देवीचे मंदिर होते, त्यामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। छोट्या शिवबाने वयाच्या 15व्या वर्षीच रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला। गोरगरीब रयतेला न्यायप्रिय कल्याणकारी राजा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळ उभारले, आरमार दल उभारले। 3 एप्रिल 1680 रोजी सर्वांना दुःख सागरात लोटून शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला। रयतेचा वाली रयतेला सोडून गेला, पण प्रत्येकाच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेला। शेवटी एवढेच म्हणेन की पदोपदी आदर्श आमुचा शिवशंभू राजा, पदोपदी आदर्श आमचा शिवशंभू राजा, अखंड राहो अभेद्य राहो महाराष्ट्र माझा, अखंड राहो अभेद्य राहो महाराष्ट्र माझा। धन्यवाद। बालमित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा, कमेंटही करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।